नमस्कार मंडळी, मराठी स्टोरीज या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. तुमचं वय जर 60 वर्ष असेल तर अशा लोकांनी सकाळी उठून 5 पाने खावीत. त्यामुळे 100 वर्षही तुम्ही आजारी पडणार नाहीत. 250 आजार यामुळे बरे होतात आणि शुगर, BP झटक्यात कमी करणारे हे औषध आहे. वयाच्या 60 नंतर शरीरामध्ये खूप बदल होऊ लागतात. काहींना सांधेदुखी होते, काहींच्या गुडघ्यांमध्ये तीव्र वेदना सुरू होतात, तर काहींची कंबर सतत दुखत राहते. काहींची हाडे एवढी कमकुवत होऊन जातात की जणू त्यांच्यामध्ये ताकदच शिल्लक राहत नाही. शरीरामध्ये अशी एक वेगळीच कमजोरी चिटकून बसते. पायात ताकद राहत नाही, नसा दबल्या गेल्यासारखं वाटतं आणि रोजच्या साध्या हालचाली देखील खूप त्रासदायक वाटू लागतात. अशा वेळी आपण काय करतो? लगेच आपण दवाखान्यात जातो आणि तिथे कितीही महागडी औषधे घेतली तरीसुद्धा त्याचा आपल्याला फरक वाटत नाही आणि टिकतही नाही. जोपर्यंत ते आपण औषध घेत असतो तोपर्यंत 2 दिवस आपलं शरीर हलकं वाटतं, दुखणं थांबल्यासारखं वाटतं आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा तीच वेदना आपल्याला, तीच कमजोरी आपल्या शरीरामध्ये परत येते. आजार जणू आपल्या अंगाशी चिटकून बसतात आणि सुटायलाच तयार नसतात. पण या सर्व समस्यांवर एक वेगळा नैसर्गिक उपाय आहे आणि तोही आयुर्वेदिक आणि पूर्णपणे घरगुतीसुद्धा. पुण्यातील एका अनुभवी डॉक्टरांनी हा उपाय सांगितलेला आहे. विशेष म्हणजे हे डॉक्टर स्वतः वयाची 70वी पार केलेले आहेत, पण त्यांची ऊर्जा आणि शरीराची ताकद पाहून कोणीही त्यांचं खरं वय ओळखू शकत नाही. त्यांची कधीच कंबर दुखत नाही आहे, गुडघेदुखीचा त्यांना अजिबात त्रास नाही आहे, सांधे देखील ठणठणीत आहे, पायांमध्ये ताकद भरपूर आहे आणि त्यांच्या शरीरामध्ये आजपर्यंत एकही मोठा आजार घर करून बसलेला नाही आहे. तेव्हा त्यांना आपण विचारलं की तुमचं वय एवढं असूनही तुम्ही एवढे तंदुरुस्त कसे आहात? तेव्हा त्यांनी हसत सांगितलं की कोणतेही महागडे औषध मी वापरत नाही, एक साधा घरगुती उपाय ते दररोज करतात. त्यांनी सांगितलं की तो इतका सोपा उपाय आहे की त्यासाठी एकही रुपया ते खर्च करत नाही, पण त्याचा परिणाम इतका प्रभावी आहे की त्याच्या परिणामाने त्यांच्या शरीरामध्ये वर्षानुवर्ष कुठलाही आजार आलेला नाही. तर आणखी एक फायदा याचा असा की वर्षानुवर्ष साचून बसलेली कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी, नसा दबणं, पायामध्ये ताकद नसणं, सततची कमजोरी असणं, चक्कर येणं असे सर्व त्रास जे आहेत ते हळूहळू नाहीसे होतात. आता वेळ आली आहे त्या लपलेल्या वेदना बाहेर काढण्याची आणि शरीर पुन्हा एकदा तरतरीत, मजबूत आणि उत्साही बनवण्याची. हे डॉक्टर जे आहेत ते सांगितलेला हा जादुई उपाय जर तुम्ही प्रामाणिकपणे केला तर फक्त 2 ते 3 दिवसांमध्येच तुम्हाला फरक जाणवेल आणि 5 दिवसांनंतर तुमचं शरीर हलकं आणि सक्षम वाटेल की कंबरदुखी, गुडघेदुखी, पायातील अशक्तपणा, सांधेदुखी हे शब्दही तुम्हाला परके वाटायला लागतील. आजचा हा व्हिडिओ जर तुम्ही संपूर्ण बघितला तर तुम्हाला नक्कीच समाधान पण मिळेल आणि त्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ हातातील सर्व कामे सोडून तुम्ही बघावा अशी माझी इच्छा आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील आणि तुमच्या एका लाईकने हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतो. त्याचबरोबर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता, त्यामुळे देखील तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील आणि तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील. त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे कमेंटमध्ये मला जरूर कळवा. तुमचं सध्याचं वय काय आहे आणि तुमचं सध्या काय दुखतं हे सुद्धा सांगा. तर मग चला आता वेळ वाया न घालवता लगेचच आपण 100% नैसर्गिक आणि परिणामकारक उपाय म्हणून जाणून घेऊयात. हे केवळ तुमचं दुखणं नाही तर संपूर्ण शरीराची ताकद आणि ऊर्जा परत आणणार आहे. पुण्यातील एका अनुभवी आणि आदरणीय आयुर्वेदिक डॉक्टरांनी असा उपाय सांगितला आहे की जो केवळ परिणामकारकच नाही आहे तर पूर्णपणे घरगुती देखील आहे आणि नैसर्गिक देखील आहे. विशेष म्हणजे या उपायासाठी तुम्हाला 1 रुपयासुद्धा खर्च करावा लागणार नाही. आजकाल आपण बघतो की जर आपण थोड्याशा वेदना जरी झाल्या तरी दवाखान्यात जातो तर डॉक्टर आपल्या अंगावरती एक नजर टाकतात किंवा मग हात लावला तरी 100 रुपयांची नोट घेतलीच जाते. समजा आणि एवढं सगळं करूही काय होतं? काही दिवस गुडघेदुखी थोडी कमी झाल्यासारखी वाटतं, कंबरदुखी थोडीशी सैल वाटते,
पण काही दिवसांनी पुन्हा तेच दुखणं, तीच वेदना, परत तेच औषध, फक्त वेदना दडपवण्यासाठी. सगळा मूळ कारण कधीच बरं होत नाही. शिवाय दवाखान्यातील जास्त औषध खाल्ल्यामुळे शरीरावरती उलट परिणाम होतात ते वेगळेच. सततच्या गोळ्या आणि इंजेक्शनमुळे शरीरातील हाडे कमजोर होत जातात, मेंदूवरती परिणाम होतो आणि शरीर नैसर्गिकरित्या बरं होण्याची क्षमता कमी करून टाकतं. आपण सगळे जाणतो की जास्त औषधं घेणं हे शरीरासाठी हानिकारकच असतं. त्यामुळे डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये धावत पळत करण्यापेक्षा आपल्या घरामध्येच उपलब्ध असलेल्या आयुर्वेदिक उपायांनी शरीराला पुन्हा नैसर्गिक तंदुरुस्ती देणं योग्य आहे. आता हे पुण्यामधील या 70 वर्षाच्या आयुर्वेदाचार्यांनी आयुर्वेदामध्ये लिहून ठेवलेल्या काही अमूल्य प्राचीन उपचार पद्धतीचा आधार घेऊन हा उपाय आपल्याला सांगितला आहे. तर ते डॉक्टर म्हणतात की तुमचं शरीर म्हणजे एक मंदिर आहे आणि त्याचं रक्षण औषधाने नाही तर निसर्गानेच करावं लागतं. त्यामुळे त्यांनी सांगितलेला हा उपाय पूर्णपणे घरगुती आहे. यात वापरले जाणारे साहित्य आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये रोज वापरलं जातं, पण योग्य प्रमाण, योग्य वेळ आणि योग्य पद्धतीने वापरलं तरच ते औषध बनतं. अन्यथा त्याचा शरीरावरती चुकीचा परिणाम होऊ शकतो. 5 पाने आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितली आहेत. मंडळी, तुमचं वय वर्ष 60च्या वरती असेल तर तुम्हाला अनेक आजारांना सामना करावा लागत असतो. तुमच्या वयाच्या 60 नंतर अशक्तपणा जाणवतो, कारण याच वयापासून आपल्याला उतार वयाचा प्रारंभ सुरू होतो. यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही अशी 5 आयुर्वेदिक पाने सांगणार आहात की जे रोज तुम्ही चावून खाल्ली तर तुम्ही इथून पुढे कधीच दवाखान्याची पायरी चढण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे तुम्ही महिला असाल किंवा मग तुम्ही पुरुषही असाल, तुमचं वय कितीही असू देत, तुमच्या शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी ही 5 आयुर्वेदिक पाने इथून पुढे दररोज एका ठराविक टायमिंगला तुम्ही चावून खाऊ शकता. 1 रुपयाही खर्च न करता तुमच्या घराच्या शेजारी ही पाने तुम्हाला सहज मिळू शकता. परंतु तुम्हाला ह्या औषधी पानांची आत्तापर्यंत माहिती नसल्यामुळे तुम्ही दवाखान्याच्या पायऱ्या मोजत होतात, म्हणजे सारखं दवाखान्याला जात होता. मी अशी 5 आयुर्वेदिक पाने तुम्हाला सांगेल की जी खाल्ल्यानंतर तुमचं शुगर, BP तर कमी होणारच आहे, परंतु तुम्हाला ज्या वयामध्ये आता बघा तुम्हाला अशक्तपणा येत असेल, थकवा येत असेल आणि मग तुम्हाला त्रास होत असेल तर ते सर्व आता निघून जाणार आहे. एका आयुर्वेदिक डॉक्टरांनी 5 औषधी पाने सांगितली आहेत. त्यांच्याकडून ही महत्त्वाची माहिती मिळालेली आहे आणि ही माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तुमचं रक्त जे आहे ते तर शुद्ध करण्यासाठी कारल्याची भाजी दह्यामध्ये बनवून खाल्ल्याने तुमच्यासाठी फार लाभदायक आहे. त्वचेचे आजार असल्यास तुम्हाला तर कढीपत्त्याच्या पानांचा तुम्हाला सेवन करायचं आहे. त्वचेचा जर आजार तुमच्या घरामध्ये कोणत्याही व्यक्तीला असू द्यात किंवा मग तुम्हाला असेल तर कढीपत्त्याचं सेवन जास्तीत जास्त करायचं, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा आता यामध्ये काय असतं बघा, कढीपत्त्याच्या पानांमध्ये ज्या तुम्ही त्वचेमध्ये रोग होऊ नये किंवा रोग झाला तर ते नष्ट होतो. कढीपत्त्यामध्ये अँटीफंगल गुण असतात आणि अँटीफंगल गुण असल्यामुळे तुमच्या त्वचेचे आजार ते सहजपणे पूर्ण बरे करू शकतात. जर तुम्ही हा उपाय नेमक्या पद्धतीने केला तर फक्त 2 दिवसांमध्ये तुम्हाला फरक जाणवू शकतो. शरीर हलकं वाटू लागतं, सांधे थकवा कमी होऊ लागतो आणि गुडघेदुखी किंवा कंबरदुखी हळूहळू ओसरायला लागते आणि 5 दिवसांनी तुम्हाला तुमचं शरीर पुन्हा एकदा जसं 30च्या वयामध्ये होतं तसं तरतरीत आणि जोशपूर्ण वाटू लागतं. तुमच्या हाडांमध्ये पुन्हा ताकद निर्माण होते, पायामध्ये स्थैर्य येतं आणि नसांमध्ये ज्या जबल्या गेल्यासारखं वाटतं त्या पुन्हा सामान्यपणे कार्य करायला सुरुवात करतात. हा उपाय केवळ सांधेदुखी, गुडघेदुखी किंवा मग कंबरदुखी पुरता मर्यादित नाही, तर डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखापर्यंत संपूर्ण शरीरातील आजारांवरती परिणाम करणार आहे. यामध्ये लपून बसलेली वेदना, थकवा, अशक्तपणा आणि हाडांचे विकार हे सर्व जणू हळूहळू नाहीसे होतात. आता तुम्ही लक्षपूर्वक बघा, कारण या पुढच्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला या उपायांचं नेमकं साहित्य, योग्य प्रमाण, ते कशा प्रकारे ठीक करायचं आहे हे अगदी सविस्तरपणे सांगणार आहे. हा उपाय म्हणजे 100% आयुर्वेदिक, सुरक्षित आणि परिणामकारक असणार आहे.
पण त्याची पद्धत अचूक समजून घेतली नाही तर फायदा होण्याऐवजी त्याचा त्रास देखील होऊ शकतो. मग तयार आहात का जाणून घ्यायला तो असा कोणता उपाय आहे की जो 80 वर्षाचे डॉक्टर असूनही रोज करतात आणि आजही ठणठणीत, निरोगी आणि ऊर्जावान आहेत? आता उपाय बघा. काळी मिरी 3 ते 4 दाणे बारीक कुटून. दुसरा घटक आहे तो म्हणजे आल्याचा छोटासा तुकडा बारीक किसून. आणि तिसरा घटक आहे 1 ग्लास दूध. फक्त 2 उकळी घेऊन गरम करायचं आहे. आता पुढचा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे या औषधी पेयामध्ये अजून काय घालायचं आहे आणि ते कोणत्या वेळेला कोणत्या पद्धतीने वापरायचं आहे. आणि योग्य पद्धत पाळली नाही तर त्या उपायांचा संपूर्ण फायदा मिळणार नाही. त्यामुळे आपण पुढे सांगणारच आहोत. जिथे मी नेमकं सांगते ते औषधं कधी घ्यायचं, अशा पद्धतीने घ्यायचं आणि त्याचे परिणाम किती दिवसांमध्ये दिसतात. आता बघा, हा उपाय पूर्णत्वाला पोहोचतो तो या शेवटच्या पण सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावरती. आपण आधी काळी मिरीचं दाणे जे आहे ते बारीक कुटले, त्यानंतर थोडासा आल्याचा तुकडा किसून घेतला आणि दोन्ही एकत्र करून त्यांच्यासोबत 1 ग्लास दूध मिसळून गॅसवर उकळायला ठेवलं. आता हे मिश्रण 2 उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून साधारणतः 5 मिनिटे बाजूला ठेवायचं आहे, जेणेकरून ते कोमट होईल. म्हणजे ना फार गरम असेल ना फार थंड असेल. कोमटपणा म्हणजे औषधासाठी अगदी योग्य तापमान, ज्यामुळे शरीर ते सहजपणे पचवू शकतं आणि त्यातील औषधी गुणधर्म पूर्णपणे शोषले जाऊ शकतात. आता हे कोमट असलेलं दूध गाळून एका छोट्या ग्लासमध्ये ओतून तुम्हाला घ्यायचं आहे. यावरती तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची वस्तू त्याच्यामध्ये टाकायची आहे, ती म्हणजे खडी पत्री साखर. आता बाजारामध्ये 2 प्रकारची खडी साखर मिळते. एक साधी असते आणि दुसरी पत्री खडी साखर असते. यामध्ये तुम्हाला पत्री खडी साखर वापरायची आहे. हे तुम्हाला अगदी सहजपणे 5 रुपयांमध्ये मिळून जात असते. पत्री खडी साखर म्हणजे शरीराला थंडवा देणारे, नसा मोकळे करणारे आणि हाडांना बळकटी देणारे गुणधर्म या साखरेमध्ये असतात. विशेष म्हणजे ही साखर शरीरात कॅल्शियम शोषण्याची क्षमता वाढवत असते, ज्यामुळे हाडं मजबूत होतात किंवा लवचिक बनत असतात. तुम्हाला काय करायचं आहे, पत्री खडी साखरेचा 1 चमचा घ्यायचा आहे, तो बारीक कुटून घ्यायचा आहे. नंतर हा कुटलेली पावडर सदृश्य भाग त्या कोमट दुधामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित हलवायचं आहे. आता तुमचे हे औषधी पेय तयार आहे. यामध्ये काळी मिरीचे उष्ण गुणधर्म असल्याची सूज कमी करणारी ताकद आणि दुधाचे पोषण करणारी घटक एकत्र मिसळले आहेत. या पेयाचं सेवन कधी आणि कसं करायचं हे सर्वात महत्त्वाचं. हे पेय जे आहे ते खरं तर सेवन करण्यापूर्वी अर्धा तास प्यायचं आहे, कारण रात्री शरीर विश्रांती घेत असताना औषध शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतं आणि दुरुस्तीचं काम व्यवस्थित करतं. त्यामुळे घेतलेलं दूध शरीरावर थकवा दूर करतं, नसा मोकळ्या करतात आणि झोप शांत आणि गाढ होते. हा उपाय सलग 3 दिवस केला त्याचे परिणाम तुम्हाला स्पष्टपणे दिसू लागतील. शरीरामध्ये हलकं वाटेल, गुडघे आणि कंबर यातील वेदना कमी होतील आणि पायामध्ये दाखल येईल. पण इथे एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की जर तुम्हाला शुगर किंवा मधुमेह असेल तर BP म्हणजेच रक्तदाब असेल किंवा मग तुम्ही आधीपासूनच कोणत्याही प्रकारचं औषधं घेत असाल तर हा उपाय करण्याआधी तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यायचा आहे. कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगवेगळं असतं आणि काही वेळा आयुर्वेदिक घटक काही औषधांशी प्रतिक्रिया करू शकतात. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने डॉक्टरांनी परवानगी घेणं नेहमीच फायदेशीर ठरेल. हा उपाय पूर्णपणे घरगुती, सुरक्षित आणि 0 खर्चामध्ये आहे. हजारो लोकांनी हा उपाय करून पाहिला आहे. त्यांना गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी, हाडांची कमजोरी मुक्ती मिळाली आहे. आयुर्वेद सांगतं की जे औषध निसर्ग देतो त्यासाठी पैशांची गरज नसते, फक्त श्रद्धा आणि नियमितता लागत असते. म्हणूनच तर तुम्ही हा नियमितपणे केला, प्रामाणिकपणे केला तर 3 दिवस केला तर तुम्हाला शरीरामध्ये झालेला बदल जाणवणारच आहे. पण त्याहून महत्त्व म्हणजे तुमचा आत्मविश्वास पुन्हा जिवंत होण्याचं मदत होणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता ते देखील व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये कळवा आणि तुमचं वय किती वर्ष ते देखील कळवा आणि तुम्हाला कुठली व्याधी आहे, काय दुखतंय ते देखील कमेंटमध्ये लिहिलं तरी चालेल.
तर आजचा व्हिडिओ इथेच संपूया. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅपी राहा, आनंदी राहा.